यांचे या मोर्चामध्ये शुभागमन झालेलं आहे। सगळ्या माध्यम समाजाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। अजिंक्य भैया महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा लढा अत्यंत वेगाने महाराष्ट्रामध्ये चालू आहे। अनुसूचित जातीचं वर्गीकरण करावं असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे 1 ऑगस्ट 2024 रोजी आणि त्याची अंमलबजावणी म्हणून महाराष्ट्र शासन याच्यावर पावलं उचलत आहे आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचं महाराष्ट्र शासनाचा त्या ठिकाणी निश्चय झालेला आहे। म्हणून लवकरात लवकर या आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी याच्यासाठी आज शिरूर घोडनदी येथे हा मातंग समाजाच्या वतीनं उपवर्गीकरण करावं याच्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तुम्हाला वाटते का की शासन यावर काही निर्णय घेईल? तर कालच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला उपवर्गीकरणाच्या संदर्भात, तर त्यांनीही अशाच पद्धतीनं वक्तव्य आणि स्टेटमेंट दिलेलं आहे की उपवर्गीकरण हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे आणि न्यायालयाच्या निकालाच्या नुसार जजमेंटच्या नुसार महाराष्ट्र शासन त्याच्यावर सर्वांना विचारात घेऊन अंमलबजावणी करेन आणि महाराष्ट्र शासन अनुसूचित जातीचं वर्गीकरण करण्यासाठी सकारात्मक आहे अशा पद्धतीने। मागील महिन्यामध्ये राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एका मुलाखतीमध्ये येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये या उपवर्गीकरणासंदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ अशा प्रकारे त्यांनी भाष्य केलेलं आपण ऐकलं असेल। निश्चित या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातून हा उपेक्षित शोषित आणि आरक्षणाच्या लाभापासून लाभवंचित असलेला हा घटक हा आज रस्त्यावर येऊन आपला आक्रोश या ठिकाणी या शासनासमोर मांडत असताना सर्व आरक्षणाच्या लाभापासून वंचित असलेल्या सर्व शोषित पीडित घटकांची हीच अपेक्षा आहे की सरकारने या ठिकाणी तात्काळ या एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण करून प्रत्येक घटकांना या ठिकाणी न्याय दिला पाहिजे। कारण जवळजवळ आता 2 वर्षाचा कालावधी लोटत आला। या देशातील जवळजवळ 5 राज्याने याची अंमलबजावणी आणि त्याची सुरुवात केलेली आहे। मात्र दुर्दैवाने ज्या राज्याला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो, ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो, ज्या महाराष्ट्राला आम्ही पुरोगाम्यांचं राज्य म्हणतो, अशा या महाराष्ट्र राज्यामध्ये एवढा विलंब का लागतोय हा प्रश्न देखील घेऊन या ठिकाणचा शोषित पीडित रस्त्यावर आलेला आहे। दुर्दैवाने या ठिकाणी या आरक्षणाची सुरुवात ज्या महामानवामुळे झाली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी महाराष्ट्र राज्य आणि 1 ऑगस्ट 2024ला जो ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय देण्यात आला तो निर्णय ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झाला ते सर्वोच्च न्यायालयाचे 7 बेंचचे खंडपीठाचे जे प्रमुख होते ते डॉक्टर भूषणजी गवई, ते देखील महाराष्ट्राचे त्यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी महाराष्ट्राची असताना महाराष्ट्राच्या महामानवांनी किंवा महान व्यक्तींनी हा घेतलेला निर्णय मात्र याच महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी करायला 2 वर्षाचा कालावधी लागतोय। ही शोकांतिका या ठिकाणी आहे। तो आक्रोश या ठिकाणी या सर्व समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त होतोय। निश्चित लवकरात लवकर सरकार या आरक्षणाची या ठिकाणी विभागणी करून उपवर्गीकरण करेल अशा प्रकारची अपेक्षा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी व्यक्त करतो। जातीय आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यामध्ये काही 2 गट पडलेले दिसून येत आहे, तर काय सांगाल त्या? नाही, 2 गट म्हणता येणार नाही। हा सर्व गट एकच आहे जे 1950ला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जो उद्देश होता की या ठिकाणी जो मागे राहिलेला जो घटक आहे त्याला या ठिकाणी विकासामध्ये सहभागी करून घेण्यासाठी त्याच्यासाठी एक आरक्षणाची तरतूद करण्यात आली आणि त्यानुसार या ठिकाणच्या उपेक्षित शोषित पीडितांना त्यांचा एक समूह करण्यात आला। निश्चित तो समूह पुढे जाऊन या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे काही या ठिकाणी विरोधकांकडून जे मांडण्यात येतं की हा होमोजिनियस गट आहे, हा एक जिन्सी घटक आहे। मात्र याच्यामध्ये सत्यता आपण सर्वजण या ठिकाणी जाणकार आहात की या ठिकाणी ज्या 59 जाती यांचे एकसारखे व्यवहार नाहीत, अगदी जन्मापासून ते मरेपर्यंतचे यांचे एकसारखे व्यवहार नाहीत। हा सर्व समूह या ठिकाणी आज जाती वेगवेगळ्या जातींचे वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी त्यांची या ठिकाणी अगदी रोटीबेटी व्यवहार देखील या 59 जातीमध्ये होत नाही। त्यामुळे या ठिकाणी या एकत्रित घटकामध्ये या ठिकाणी विभागणी होणार नाही। निश्चित यामुळं मी सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी आभार व्यक्त करेल की सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला या निर्णयामुळे या राज्यातील नव्हे तर या देशातील अनुसूचित जाती हा दलित समाज हा निश्चित एकत्रित येणार आहे। कारण प्रत्येकाच्या वाट्याचं ज्याची त्याला मिळालं तर आमच्यामध्ये वादविवाद राहणार नाहीत।
गेल्या अनेक वर्षापासून 75 वर्ष हे आपसामध्ये धुमसत राहिलेला हा प्रश्न 75 वर्षानंतर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून तो निकाली निघालेला निश्चित यामुळं आमचं एकत्रीकरण होणार आहे. निश्चित दलिताचं एकजूट होऊन निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये या देशाचा पंतप्रधान हा दलित होऊ शकतो आणि या राज्याचा मुख्यमंत्री देखील दलित होऊ शकतो याचं हे भाकीत या निर्णयाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतो. राज्य सरकारचं अधिवेशन मुंबईत चालू असताना आपण पुणे जिल्ह्यातल्या शिरूर त्या तालुक्यामध्ये आंदोलन करत आहात, याबद्दल काय सांगाल? निश्चित या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर आजपर्यंत हा शोषित पीडित समाज इतरांच्या प्रश्नावरती नाही त्यावेळी सातत्याने बाहेर येत राहिला. गेल्या अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या हा समाज रस्त्यावर येत राहिला. मात्र आता स्वतःची वेळ आलेली आहे आणि त्या स्वतःच्या प्रश्नासाठी मग ते तालुके असतील, शहर असतील, जिल्हे असतील, अगदी राज्य पातळीवर, विभागीय पातळीवर आज समाज मोठ्या संख्येने हा बाहेर येऊन या ठिकाणी या सरकारकडे आपलं न्याय मागत आहे.